तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. मी आहे सुहास राजे, तुमचा दोस्त आणि होस्ट. आणि आज आम्ही चाललेलो आहे कणक सोबत सिद्धिविनायकला. आणि कणक पहिल्यांदाच सिद्धिविनायकला जाणार आहे. त्याआधी ती गेली होती साईबाबांच्या मंदिरामध्ये आणि त्यानंतर आम्ही आता चाललेलो आहे सिद्धिविनायकला. तर हा ब्लॉग खूप मस्त होणार आहे, एंटरटेनमेंट होणार आहे आणि तुम्ही हा ब्लॉग पाहायला विसरू नका. आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर चला मग सुरू करूया आपला ब्लॉग. मम्मी, आपण ते हे मेरी पिक्चर बघायला जाऊया काय परत IMAX मध्ये. आणि मस्त तो एकदम स्पेस मध्ये जातात आणि तिकडे सगळं हे करतात. काय म्हणते तुझं, आपण दोघं जण जाऊया ना? हा, व्हायब्रेंट चेअरवाली. अरे चल की तुझ्यासोबत बघायला. अर्ध मोडून ठेवलंच, पुरा मोडायचं नाही. खुर्च्या काय म्हणायच्या तसलं बघायचं नाही मला नाही बाबा. तुला माहिती आहे मला थिएटर जायला आवडत नाही, पण तरी पण मी तुमच्यावर येते. पण तुम्ही तसलं काय दाखवत जाऊ नका मला, त्याला चांगलं दाखवत जा. नाही पण तू एकदम मस्त पिक्चर आहे. मस्त पिक्चर तू बघून एवढं कष्ट करून बनवलंय आणि आपण ते बघणार नाही, ते बरोबर वाटत नाही ना. कष्ट करून ते आपल्या पैशावरच बनवलंय ना. आपलं कष्ट केलेले पैसे त्यांना द्यायचे थोडेसे. आणि आपण आपलं मोडून आपलं मोडून घेऊन यायचं पैसे देऊन. अगं माहिती अवतार पिक्चर मला घेऊन गेलेला मला. अवतार 2 ना सुहास? 3 माय गॉड. ॲश अँड फायर. अगं ती बाई प्रत्येक हेला ना ती हालायची, ती जी खुर्ची नुसतीच हालायची. असं 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 करून नुसतं माझं कुरकुळा करत. जाऊया ना मम्मी, ते हे मेरी भारी पिक्चर आहे. बघ बाबा मी अरे काय उतरायला होते का नाही आज? पिल्लू कुठे आले? कुठे आले शेंबडे? मांस वर कर. आमच्या कणकची सिद्धिविनायकला ही पहिलीच भेट होती. बाहेर पडल्यापासून पोरीची नजर फक्त इकडे तिकडेच सगळं नव्याने बघत होती. तिचं हे बघणं पाहून तिचं आमच्यावर सुद्धा लक्ष नव्हतं. ती फक्त आजूबाजूलाच बघत होती की काय काय आहे, काय नवीन कलर्स आहेत, आपण कुठे आलोय, हेच ती फक्त पाहत होती. आणि ते पाहून आम्हाला खूप मजा येत होती. कनकची मम्मी काय काय म्हणतेस? छान वाटते मला. 1.5 वर्षांच्या घरातून बाहेर पडल्यानंतर कसं वाटायला लागलंय? सगळं मस्तच वाटतंय, काय चांगलं हे वाटतच नाही बाकीचं. काय दिसालीस यार तू. जर तुम्हालाही तुमच्या बायकोची स्माईल जर अशी बघायची असेल तर तिला म्हणून फक्त बघा की तू खूप आज सुंदर दिसतेस. तर त्याच्यानंतर जी स्माईल असणार आहे ती तर ढगावरती असणार आहे. एकदा तुम्ही ट्राय करा आणि आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. मंदिरात आतमध्ये येताना एक चेक पॉईंट आहे, तो क्रॉस करून आपल्याला मंदिरामध्ये यावं लागतं. आणि पुढे भली मोठी लाईन आहे, तीही आपल्याला पुढे पाहायला भेटणार आहे. फायनली गणपती मंदिरामध्ये पोहोचलेलो आहे आणि खूप सारी गर्दी इथे आपल्याला इथे पाहायला भेटते. कणक फक्त सगळीकडे बघत आहे सर्वत्र, तिला कळत नाही की ते कुठे आले. आणि इकडे खूप मोठी लाईन लागलेली आहे दर्शनासाठी. तर आता इथे खूप थोडा वेळ घालवावा लागणार आहे आम्हाला. आणि कणकला झोपसुद्धा येत आहे, पण आपल्याला दर्शन घेतल्याशिवाय आपण घरी जाऊ शकत नाही. म्हणून आम्ही आज दर्शन घेणार आणि मगच घरी जाणार. काय कणक? नंबर गेट पे दादा चला, जरा दर्शन झालं असेल तर पुढे चला. गेट नंबर 6 आगे हार वगैरे घेतलेला आहे आणि आता आम्ही मंदिरात दर्शनासाठी चाललेलो आहे. जायचं चला, काय नाही होत. खूप मोठी लाईन आहे पण लगेच संपणार मम्मी. बाळाला घेऊन चला कसं रे. काय नाही, मी आहे, तू टेन्शन घेऊ. ही लाईन संपणार लगेच. काय 100 रुपये लाईन मध्ये. हा जा ना, बाळाला घेऊन जा आणि थांब तिकडे. मग कसं आपण तुम्ही मला हळूहळू खूपच काळजी. तुम्ही दोघं होता मग
जाऊ जाऊ किती मोठी लाईन आहे बघा. आम्ही येतो टेन्शन तू थांब इकडे कोपऱ्यावरती. आमच्याकडे बाळ असल्यामुळे आम्हाला डायरेक्ट एंट्री भेटणार आहे. पण आमच्याकडे एकच बाळ आहे. जर आमच्याकडे 2 बाळ असेल तर आम्ही सगळेजण 4 माणसं गेलो असतो. एका बाळासोबत 2च माणसं जाऊ शकतात. त्यामुळे आम्हाला डायरेक्ट एंट्री भेटलेली आहे. तर फायनली कनकमुळे आम्हाला डायरेक्ट एंट्री भेटलेली आहे गणपती मंदिरामध्ये आणि आम्ही डिरेक्ट गणपती मंदिरात चाललो आहे. पण तिकडे कॅमेरा अलाउड नाही आहे. तर गाईज तर तुम्हाला मंदिराच्या आतमधला व्ह्यू पाहायला नाही भेटणार आहे आता. आता आम्ही चाललो आहे हनुमानाचं दर्शन घ्यायला आणि त्या हनुमानाची मस्त अशी मूर्ती आहे आणि खूप प्रसन्न वातावरण आहे. पोरगीला आमच्या झोप आलेली आहे मस्तपैकी. खूप कंटाळले आणि वैतागली सुद्धा आहे आता. झोपेत आहे पूर्णपणे. हनुमान मंदिरामध्ये सुद्धा आमचं दर्शन झालं आणि त्यानंतर मग कनक खूप रडत होती. पण तिला तहान लागली होती म्हणून साठी तिला आम्ही पाणी थोडंसं प्यायला दिलं आणि त्याच्यानंतर मग आमचा घरी परतीचा प्रवास सुरू झाला. कारण खूप वेळ झाला होता आणि कॅबही बुक व्हायला वेळ झाला आणि त्यानंतर मग आम्ही घरी निघायच्या तयारीला लागलो. ही लोकांना जायला पाहिजे आणि हा म्हणत होता आणि आपण त्यांना आधीच आम्हाला बघून ठेवलं. आधीच बघितलं तुम्ही आपल्या सगळ्यांनाच बघितलं एकदम लगेच. बाळाला पण बघणार ना परवा नाही. बाळाला असं काय ते हे घातलं असतं ओढणी बिडणी काहीतरी. म्हणून मी केटूला म्हणत होतो एका बाळाबरोबर 2 माणसं तर 2 असते तर आपण 4 जण आरामात आतमध्ये गेलो असतोय. मला ना हे पैसे देऊन जे करत होतं दर्शन ते बिलकुल पसंत म्हणजे का आम्ही देवाला बघण्यासाठी जरा पैसे द्यायचे. मग लाईन मध्ये राहा सगळेजण. मग सगळ्यांसाठीच लाईन करा ना तुम्ही. ह्यांच्यासाठी वेगळी त्यांच्यासाठी वेगळं असतं का. तरी पण एकच मोठीच लाईन करा. नाही एवढे पैसे देऊन खूप मोठी लाईन होती. तर मित्रांनो हा ब्लॉग इथे संपतोय. आपण नक्कीच भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.